नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 6:49 ते 8:16 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:44 ते 11:11 आणि यमगंड काळ दुपारी 2:07 ते 3:34 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुध, नेपच्यून आणि राहू बरोबर युतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन ह्या भावना थोड्या जास्त प्रमाणात जाणवतील. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध, नेपच्यून आणि राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आर्थिक व्यवहारात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे मित्रपरिवारापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून, राहू आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, करिअर असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. प्रलोभनापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी मिळू शकते. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. खास करून जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. फिरणं वगैरे होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून, राहू आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. सहज फायद्याच्या किंवा इझी मनीच्या मागे धावू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून, बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील.
आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील किंवा तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग मिसअंडरस्टँडिंगमुळे होऊ शकतील. याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा नेपच्यून, राहू आणि बुधाबरोबर हा चंद्र युती करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. त्याचप्रमाणे छोटी दिसणारी लक्षणं थोडी मोठं उग्र रूप धारण करू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून, राहू आणि बुधाबरोबर हा चंद्र युती करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा नेपच्यून, राहू आणि बुधाबरोबर हा चंद्र युती करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर मतभेद, मतवैचित्र किंवा तशाच प्रकारचे काही त्रास तुम्हाला मिळू शकतील. जे तुमचं वास्तू आहे त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून, राहू आणि बुधाबरोबर हा चंद्र युती करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन, निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून, राहू आणि बुधाबरोबर हा चंद्र युती करणार आहे. आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार, गुंतवणूक किंवा खर्च यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. प्रलोभनाच्या मागे अजिबात जाऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास डोकं वर काढतील, की ज्याचं कारण नेमकं समजणार नाही. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून, राहू आणि बुधाबरोबर हा चंद्र युती करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. भावनेच्या आहारी जाऊन गोष्टी थोड्याशा तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल, तर काही चांगले आध्यात्मिक धार्मिक अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.